नमस्कार, तुम्ही पाहत आहात पुणे फास्ट 24 न्यूज। आणि आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी हाती येत आहे। ते म्हणजे पुण्यातील फुरसुंगी येथे एका पाण्याच्या टँकरमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे। पाण्याच्या टँकरमध्ये मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली असून हा नेमका खून आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत। कौशल्या मुकेश चव्हाण असं या मृत महिलेचं नाव आहे। कोंढवा पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी ही महिला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। हडसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरुषोत्तम ससाने यांचा टँकरच्या पाण्याचा व्यवसाय आहे। गुरुवारी सकाळी रामटेकडी येथे पाण्याचा टँकर भरून फुरसुंगी येथील पॉवर हाऊस जवळील एका घरात पाणी देण्यासाठी ते गेले। यावेळी टँकरच्या वॉलमधून पाणी येईना। यावेळी त्यांनी वॉल तपासला असता त्यामध्ये साडी असल्याचे दिसून आले। ही साडी नेमकी कोणाची हे पाहण्यासाठी त्यांनी टँकरचा झाकण उघडून पाहिले असता त्यामध्ये त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला। हा प्रकार त्यांनी ताबडतोब हडसर पोलीस स्टेशनला कळवला। हडसर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सदर महिलेचा मृतदेह बाहेर काढला आणि पंचनामा करून हा मृतदेह ससूनला पाठवण्यात आलेला आहे। मात्र पाण्याच्या टँकरमध्ये हा मृतदेह आढळल्यानं हा नेमका खून आहे की आत्महत्या याबाबत या भागामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे। मात्र हा प्रकार नक्की काय आहे हे शवविच्छेदनानंतरच समजेल असं हडसर पोलिसांकडून सांगण्यात आलंय।